हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण हळदीसाठी म्हणून फ्रॉक शिवणार आहोत। ही जुनी साडी घेतली आहे आणि अस्तर घेतलं आहे, तर त्यापासून आज आपण एक फ्रॉक शिवूया। तर अस्तरची सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थित घडी घालून घेऊया। लहान मुलीसाठी मी 2 ते 3 वर्षाच्या मुलीसाठी मी फ्रॉक शिवते। हे व्यवस्थित घडी घालून घ्यायची। आधी आपण कमरेपर्यंतच्या भागाचं मेजरमेंट टाकून कटिंग करून घेणार आहोत। तर इथे मी हा भाग आहे तो मधनं फोल्ड केलाय। आता हे मी कमरेपर्यंतची उंची 7 आहे, त्याच्यात अधिक 1 इंच घेतलंय। शोल्डर घेतलाय मी 4 इंच आणि आर्म होल सुद्धा 4 इंचच घेतलाय। याला मी पफ स्लीव करणार आहे। तर छातीची घडी घातली आहे। 5 अधिक 2 इंच एक्स्ट्रा घेतले शिलाई मार्जिन साठी आणि इथून स्ट्रेट लाईन इथे आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे, फ्रंट आणि बॅक। तर फ्रंट नेक आहे तो मी 3.5 इंचाचा ठेवणार आहे आणि हा व्ही शेप मध्ये कट करणार आहे। आता एवढ्या भागाचं आपण कटिंग करून घेऊया। फ्रंट आणि बॅक दोन्ही एकत्रच आहेत हे पार्ट, तर त्यामुळे आधी बॅक पार्टचं कटिंग करून घ्यायचं, त्यानंतर हे सगळं ओपन करायचं। पुन्हा याची घडी घालून डीप नेक कट करून फ्रंटचा जो गळा ड्रॉ केलाय त्याप्रमाणे कटिंग करून घेऊया। हा झाला आपला फ्रंट पार्ट। आता बॅक पार्ट आहे तो बॅक नेक त्याचा मी स्क्वेअरच ठेवणार आहे आणि तो आहे तो मी 2.5 इंचाचा घेतलेला आहे। तर याचं सुद्धा आपण कटिंग करून घेऊया। बॅकला तुम्ही चेन अटॅच करायची असेल तर चेन सुद्धा लावू शकता किंवा हुक पट्टी आय पट्टी सुद्धा करू शकता। तर हे उरलेलं फॅब्रिक आहे ते अस्तरचे आपण घेरसाठी कटिंग करून घेणार आहोत। आता हे कमरेच्या भागापेक्षा दुप्पट आपल्याला घ्यायचं आहे आणि पूर्ण उंची किती आहे त्यापेक्षा 2 इंच कमी अस्तर आहे ते घ्यायचं आहे। हे थोडंसं मी क्रॉस कटिंग केलंय। आता हे सरळच कटिंग आहे, कारण आपण इथे जसं आपण प्लीट्स घालतो त्याच पद्धतीने अस्तरला सुद्धा प्लीट्स घेणार आहोत। त्यामुळे काय होईल ते व्यवस्थित अस्तरला घेर सुद्धा येईल। तर इथे अशा पद्धतीने मी प्लीट्स घेणार आणि हा घेर आपला आहे तो तयार होणार आहे। तर इथे हे अस्तरचं सुद्धा कटिंग झालेलं आहे। आता मी साडीवर मेन फॅब्रिकवर आपण हे कटिंग करूया। तुम्हाला पाहिजे असेल तर पदराचा जो भाग आहे तो तुम्ही वरच्या बॉडीसाठी यूज करू शकता, पण ह्या साडीमध्ये ती फुलं आहेत ती जरा जास्तच मोठी होती, त्यामुळे मी पदराच्या पुढचा जो भाग आहे तो घेतलाय। इथे मी जे अस्तर कटिंग केले ते ठेवून घेणार आहे आणि याचं व्यवस्थित आपण कटिंग करून घेऊया। हा फ्रंट पार्ट आहे, फ्रंट पार्टचं मी सगळ्यात पहिल्यांदा कटिंग करून घेते। हे इथे आपलं फ्रंट पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता आपण बॅक पार्ट साठी सुद्धा कटिंग करून घेऊया। बॅक पार्टला मी इथे हुकपट्टी आणि आय पट्टी करणार आहे, त्यामुळे हे जे पार्ट आहे ते मधनं कट होणार आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चेन अटॅच केली तरी चालेल। इथे आता मी घेर कट करणार आहे, तर घेरासाठी म्हणून मी इथे
डबल फोल्ड करून कापड घेतलं आहे आणि त्याच्यावर अजून एक फोल्ड केला आहे. आता याच्यावर मी बॉक्स प्लीट टाकणार आहे. तर ही कमरेची उंची मायनस करून आपल्याला केवढी उंची पाहिजे पूर्ण उंची तेवढी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आता मी 7 इंचाची वरची बॉडी कट केलेली, तर ती मायनस करायची आहे कारण पूर्ण उंची घेताना मी 20 इंच उंची घेणार आहे. ते हे एवढं सगळं कट करून कमरेपेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचं आहे कारण इथे बॉक्स प्लीट पण बसल्या पाहिजेत आणि चांगला घेर दिसला पाहिजे. तर इथे आपले दोन्ही घेर आहेत ते कटिंग करून झालेले आहेत. फ्रंट आणि बॅक तुम्ही इथे बघू शकता. स्ट्रेटच घेतलंय आणि काट आहे तो पण व्यवस्थित छान दिसेल. तर हे एवढं कटिंग झालंय आपलं. आता हा फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि हे घेराचं अस्तर. आता इथे मी प्लेन भाग आहे त्याच्यापासून हातांसाठीचं कटिंग करणार आहे. तर हे एक फोल्ड करून डबल फोल्ड केलंय. तर हे पफ स्लीव करायचे आहेत. तर हे बिडिंगचा भाग आहे तो कट करते. आता स्लीव तुम्ही 2 इंच उंचीचे सुद्धा घेऊ शकता. 2 मध्ये 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं कारण आपल्याला पफ करायचं आहे. आणि हे स्लीवचा आकार इथे देऊन घ्यायचा आणि ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. हे सेंटर आपल्याला कट करून व्यवस्थित घ्यायचे आहेत. आता इथे प्लीट्स बसून आपला पफ आहे तो तयार होणार. तर हे याचं सुद्धा आपण कटिंग करून घेतलंय. आता आपण स्टिचिंगला सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्या गळपट्ट्या अस्तरच्या कट केल्यात त्याचं फिनिशिंग करून घेऊया. त्याला बॉटमने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. इथे आपली बॅक पार्टची गळपट्टी तयार झाली आहे. तशीच आपण फ्रंट पार्टची सुद्धा तयार करून घेऊया. तोवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे आपल्या गळपट्ट्या तयार झाल्यात. आता आपण फ्रंट आणि बॅक पार्टचं स्टिचिंग करून घेऊया. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा फ्रंट पार्ट घेतलाय. ते आता आतल्या साईडने हे अस्तर आहे ते याला अटॅच करून घ्यायचं आहे. पूर्ण आपण याच्यावर स्टिच करून घेऊया. स्टिच करून झालंय. आता आपण हे सगळं एक्स्ट्राचं कटिंग करून घेऊया.
आता याला आपल्याला गळपट्टी अटॅच करून घ्यायची आहे. हे बरोबर साईडवर गळपट्टी ठेवायची आणि याला व्यवस्थित स्टिचिंग करून त्याचं फिनिशिंग करून पलटवून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता गळ्याचं व्यवस्थित फिनिशिंग झालेलं आहे. आता आपण बॅक पार्टचं स्टिचिंग करूया. तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला हे 2 सेपरेट भाग करायचे आहेत, कारण मी इथे हुकपट्टी आणि आयपट्टी अटॅच करणार आहे. त्यामुळे ह्याला सेंटरमधून मी कट करते. आधीच तुम्ही वेगवेगळं कटिंग केलं तरी चालेल आणि नंतर केलं तरी चालेल. हे सेपरेट आपण हे अटॅच करून घेणार आहोत आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असेल ते कट करून टाकणार आहोत. आता हे एवढं स्टिचिंग झालंय आपलं. आता मी हा इथे घेर घेतलाय. आता घेरला बॉटमला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पूर्ण डबल फोल्ड करून मी इथे पूर्ण स्टिच करून घेणार आहे. बॉटमचं फिनिशिंग झाल्यानंतर आपल्याला इथे घेरावर प्लीट्स घालून घ्यायचे आहेत. ते इथे मी ठराविक अंतरावर छोट्या छोट्या प्लीट्स घालून घेणार आहे. आपण जेवढ्या कमरेचा भाग ठेवलाय तेवढ्यापर्यंत आपण हे इथे प्लीट्स घालून हा भाग आहे तो तयार करून घेणार आहोत. म्हणजे हा घेर आपला तयार होईल. इथे बघू शकताय तुम्ही
हे मेजरमेंट घ्यायचं आणि कन्फर्म करायचं की आपल्याला केवढा पार्ट पाहिजे. तर हे बरोबर झालेलं आहे. त्याच पद्धतीने दुसरा भाग सुद्धा करून घ्यायचा. अस्तराचं फिनिशिंग झालंय. आता आपण मेन फॅब्रिक घेतलंय, त्यातला एक भाग घेतलाय मी. आता ह्याला सुद्धा बॉटमला मी इथे फोल्ड करून स्टिच करून घेते. आता आपण बॉक्स प्लेट घालून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे अस्तर घेतले. अस्तरवर हे मेन फॅब्रिक ठेवायचे. याचा आधी सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आणि मेन फॅब्रिकचा सुद्धा सेंटर पॉइंट काढून घ्यायचा आहे. आता हे सरळ बाजूला व्यवस्थित ठेवायचं आणि या भागात आपल्याला बॉक्स प्लेट घालून घ्यायचे आहेत. 1 ते 1.5 इंच कापड सोडून त्याच्यानंतर आपल्याला बॉक्स प्लेट घालायला सुरू करायचं आहे. समान आकाराच्या बॉक्स प्लेट आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहेत. इथे बघा आपला एक घेर स्टिच करून तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने मी दुसरा घेर सुद्धा स्टिच करून घेतलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता. तर आपले घेर तयार झाले आहेत. आता आपण बॅक पार्टचं फिनिशिंग करून घेऊया. बॅक पार्टला आपल्याला 1.5 इंचाची आणि 2.5 इंचाची पट्टी अटॅच करायची आहे. तर इथे मी 1.5 इंचाची आधी पट्टी अटॅच करून घेते. ही वरच्या बाजूने आपल्याला स्टिच करायची आहे आणि आतल्या साईडने टर्न करायची आहे.
इथे तुम्ही बटन सुद्धा लावू शकता। आता इथे 2.5 इंचाची पट्टी आहे, ती आपण आतल्या साईडने स्टिच करणार आहोत आणि बाहेर पलटवून घेणार आहोत, जसं आपण ब्लाऊज शिवताना स्टिच करतो त्याच पद्धतीने। इथे ती सुद्धा मी अटॅच करून घेते। इथे बघा आपल्या दोन्ही पट्ट्या अटॅच झालेल्या आहेत। आता आपण गळ्याचं फिनिशिंग करून घेऊया। इथे आपला बॅक पार्ट सुद्धा तयार झालाय। हे आता एकत्र व्यवस्थित ठेवायचं आणि बॉटमला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे जे कापड आहे ते दोन्ही पार्ट आहेत ते व्यवस्थित राहतील। ह्या पट्टीला 1 इंच वर अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्या पट्ट्या आहेत त्या सुद्धा व्यवस्थित अटॅच राहतील। आपला बॅक पार्ट तयार झालाय। आता आपण याला घेर अटॅच करून घेऊया। ते सेंटरला बरोबर व्यवस्थित ठेवून घ्यायचंय आणि इथे डबल टिप मारून घेर आहे तो अटॅच करून घेऊया। इथे बघा आपला बॅक पार्ट तयार झालाय।
अशा पद्धतीने आपण दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेऊया। आपला फ्रंट पार्ट पण रेडी आहे। आता आपण दोन्ही भाग एकत्र जोडून घेऊया। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण शोल्डर अटॅच करून घेऊया। इथे आपले शोल्डर अटॅच झाले। आता आपण हातांचं कटिंग करून घेणार आहोत। तर हा पार्ट आहे तो मी बाजूला ठेवते। इथे मी हातांचं कटिंग घेतलंय। आता याला आपण प्लीट्स घालून घेऊयात, कारण आपण पफ स्लीव करणार आहोत। सेम डायरेक्शन मध्ये सगळ्या प्लीट्स मी घालून घेते। एक स्लीव तयार झालाय। त्याच पद्धतीने मी दुसऱ्या स्लीवचं सुद्धा स्टिचिंग करून तयार करून घेते। आता आपण स्लीवच्या बॉटमला काठाची पट्टी अटॅच करणार आहोत। इथे बघा आपला स्लीव आहे तो स्टिच करून तयार झालेला आहे। आता आपण स्लीव आहे ते अटॅच करून घेऊया। इथे मी व्यवस्थित मेजरमेंट घेऊन डबल टिप मारते आहे याच्यावर आणि हात आहे ते शिवून घेते।
स्लीव आपले अटॅच करून झालेले आहेत. आता मी या 2 पट्ट्यांपासून बेल्ट तयार करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता मी इथे बेल्ट तयार केला आहे. बेल्ट आहेत ते आपण कमरेच्या भागाकडे इथे शिवून घेणार आहोत आणि नंतर आपण ड्रेसची फिटिंग करणार. आता हे पूर्ण फ्रॉकला मी जॉईंट करून घेते आणि त्याची परफेक्ट फिटिंग पण करून घेते. नंतर तुम्हाला याचा फायनल लुक दाखवते. याच पद्धतीने मी 1 वर्षाच्या मुलीसाठी सुद्धा सेम साडीचा फ्रॉक शिवलाय. हळदी समारंभासाठी म्हणून ही ऑर्डर होती. तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे सेम मॅचिंग तुमच्या जुन्या साडीपासून ड्रेस शिवू शकता. या चॅनलवर अशाच प्रकारे अजून सुद्धा बेबी फ्रॉकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा एकदा नक्की जाऊन व्हिजिट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन सुद्धा मिळून जातील. स्टिचिंग करून झालंय. आता मी पलटवून दाखवते की कसा दिसतोय हा फ्रॉक. हे बघा, पफ स्लीव लहान मुलांना खूप छान दिसतात. तर इथे आपला ड्रेस आहे तो तयार झालेला आहे. आता इथे मी फ्रंटला इथे बोळ लावणार आहे. त्यासाठी इथे जसे बेल्ट तयार केले त्याच पद्धतीने लावून हा बोळ इथे अटॅच करणार. तर हे आहे याचं फायनल लुक. तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसतोय. हा मी 2 ते 3 वर्षांसाठीच्या मुलीसाठी शिवलेला आणि अजून एक त्याच्यापेक्षा लहान 1 वर्षाच्या मुलीसाठी शिवलाय. ते इथे बघू शकता हे दोन्ही फ्रॉक किती छान दिसत आहेत. कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिवत राहा, शिकत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. डू लाईक, सबस्क्राईब अँड शेअर.